आपल्याला दिलेलं जे शरीर आहे त्या शरीरामध्ये दोन प्रकारचे शरीर सांगितले. एक तर बाह्य शरीर आहे, त्याच्यामध्ये पंचमहाभूत किती झाले? 5 महाभूत आहे. कोणते कोणते? भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश. 5 तत्व झाले ना. त्याच्यानंतर 5 कर्म इंद्रिय आहेत. कोणते कोणते? नाही. बरं, मग आता जीभ घेऊ, ज्ञान इंद्रिय घेऊ आपण. ज्ञान इंद्रिय आहे, 5 ज्ञान इंद्रिय आहेत. जीभ आहे, डोळे आहे, नाक आहे, कान आहे. कान आहे का? आहे. त्वचा आहे. हे 5 ज्ञान इंद्रिय आहे, ज्यापासून आपल्याला ज्ञान होतं, कोणत्याही गोष्टीचं ज्ञान होतं. आहे का नाही? काय थंड आहे का, गरम आहे का, गार आहे का, कसं आहे. जिभे जर ठेवलं तर चव लागते, हातावर जर लाडू ठेवले तर कळत नाही, जिभेवर जर ठेवले तर ज्ञान होतं. हा कडू आहे, आंबट आहे, गोड आहे, खट आहे. 5 कर्म इंद्रिय आहे. तोंड आहे, हात आहे, पाय आहे, उदर उपस्थ सांगितलं. पोट आहे, पोट एक कर्मेंद्रिय आहे, नकळत काम करत राहतं. वरतून आपण मटेरियल टाकून द्यायचं, ते आतमध्ये कार्य चालू असतं. एक जनन इंद्रिय सांगितलं, सृष्टी निर्माण करण्यासाठी, ते एक कर्मेंद्रिय सांगितलं. किती झाले आता? 20. बरोबर. पुन्हा ऐका, 5 पंचमहाभूत आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञान इंद्रिय आहेत, 15 झाले नाही का? आता 5 विषय आहेत कर्म ज्ञान इंद्रियांचे. ज्ञान इंद्रियांना 5 विषय सांगितले. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. हा शब्द. शब्द कोणाचा विषय आहे? शब्द कोणाचा विषय आहे? नाही. शब्द हा कानाचा विषय आहे. हा, कारण शब्द प्रगट झाला की ज्ञान इंद्रिय आहे ना कान, त्यामुळे कान शब्द ऐकतं. आपल्याला जर ज्ञान इंद्रिय नसतं तर शब्दाचं कळालं नसतं, आहे का नाही? त्यामुळे जेव्हा आपण जे शब्द ऐकून स्टोअर केलेले आहेत तेवढेच आपल्याला कळतं. दुसरा जर बोलला ना आपल्याला कळत नाही, आपण म्हणतो कोंबड मुंबड काय बोलतो कळत नाही, आहे की नाही? कारण ज्ञान होत नाही त्यांचं. कानाला कळालं तर शब्द हा कानाचा विषय आहे. स्पर्श हा त्वचेचा विषय आहे. गंध हा नाकाचा विषय आहे. रसना रस हा जिभेचा विषय आहे. आणि रूप हा डोळ्यांचा विषय. रूप पाहता लोचने, आहे की लोचने म्हणजे डोळ्याने रूप पाहिलं तर सुख झालं, तुकाराम महाराजांनी, आहे की. कोणाचं रूप पाहिलं? विठ्ठलाचं रूप पाहिलं, आहे की. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. सुख वाटलं म्हणजे तुमचं रूप पाहिलं ना भगवंत, आम्हाला सुख वाटतं. खरोखरच भगवंताचं रूपच तसं आहे म्हणलं. सावळे सुंदर रूप मनोहर. रूप हे खूप सुंदर आहे, पण कधी जेव्हा इंद्रियांचा विषय भगवंत होतील तेव्हा, आहे का नाही? अन्यथा दुसरं रूप चांगलं वाटेल ना. रूपाची कल्पना वेगवेगळी आहे, प्रत्येकाला रूप वेगळं चांगलं वाटतं, आहे का नाही? शेतकऱ्याला बैल पाहिले की त्याला ते रूप सुंदर वाटतं. खिल्लारी बैल पाहिली, खिल्लारी जोडी. कोणी शाळकरी विद्यार्थ्यांना मोबाईल पाहिला त्याला सुंदर वाटतं, कुणी याला पाहिलं त्याला सुंदर वाटतं. सगळ्यांचे विषय स्वतंत्र आहेत. सगळ्यांना एक रूप नाही सुंदर वाटत, आहे की नाही? तसं असतं तर मग कपड्याच्या दुकानात एकच कपडा असतो, गेले की एवढा कपडा घ्या, पण तिथे गेले आपल्याला रूप दिसतात वेगवेगळे. दृष्टी, आपण मागच्या वेळेस विषय सांगत होतो, दृष्टी तशी सृष्टी. असो, भगवंताचं मत ह्यामध्ये हे आहे की अहम सर्वस्व प्रभो. हे पंचमहाभूतांचे विषय. पंचमहाभूत आहे, 5 कर्मेंद्रिय आहे, 5 ज्ञानेंद्रिय आहे, 5 ज्ञानेंद्रियाचे विषय आहे. अजूनही 3 गोष्टी आहेत. मन, बुद्धी, अहंकार यानं बनलेलं आहे शरीर. आतमध्ये मन आहे, बुद्धी आहे आणि अहमचं अस्तित्व आहे, अहंकार आहे. 23 झाले ना. आता पराशक्ती सांगितली. हे आहेत सगळे अपराशक्ती. ही काय आहे? थोडं अवघड आहे, पण थोडं समजून घ्या. ही एवढे 23 जण अपराशक्ती आहे, म्हणजे भौतिक तत्व आहे ते सगळे. यांचं असल्यानं चांगलंच आहे, पण एका जणामुळे चालतं सगळे. गाडी सगळी सुंदर जरी असली तर तिला कोण पाहिजे? ड्रायव्हर पाहिजे ना. गाडी खूप चांगली आहे, एकदम फर्स्ट क्लास गाडी दिली तुमच्या जवळ, म्हणले जा या फिरून, म्हणले याला कोण पाहिजे? ड्रायव्हर कोण आहे? जीवात्मा ड्रायव्हर आहे त्याचा. त्याच्यामध्ये ड्रायव्हर पाहिजे ना. ड्रायव्हर गेल्यावर काही उपयोग होत नाही का? ड्रायव्हर गेला की सगळं संपलं, तिथंच पडून राहतो जीव, सगळं शरीर पडून राहतो. पण लोक म्हणतात, आता सकाळी बोलले माझ्या बरोबर, काय माहिती अचानक गेले म्हणजे काय झालं? ड्रायव्हरने
गाणी सोडून दिली, ही सगळी शरीर हे यंत्र मानलं. मी मागच्या वेळेस म्हणत होतो शरीर आहे की नाही, हे यंत्रारूढानी माया सांगितलं. शरीर जे आहे यंत्रासारखं आहे, त्याच्यामध्ये ड्रायव्हर जो असतो आहे जीवात्मा. आता आपला जो सत्संगाचा विषय आहे तो ह्या 23 जणांसाठी नाही जास्त, तो कोणासाठी आहे? जीवात्म्याचा आणि भगवंताचा संबंध आहे. कारण शरीर ते वेळोवेळी सोडून जावं लागतं, पण जीवात्म्याचा नाश होत नाही. म्हणजे न हन्यते हन्यमाने शरीर, शरीर जरी नष्ट झालं तर जीवात्मा नष्ट होत नाही. म्हणून तो गेले म्हणतो ना आपण. गेले का म्हणतो? म्हणजे शरीर सोडलं, शरीर इथे ठेवलं आणि ते गेले कुठेतरी. आता कुठे गेले हा विषय आहे, कशा प्रकारे कुठे जातात आणि कुठे राहतात आणि कुठून कुठे येतात. कारण सृष्टी खूप मोठी सांगितली.